सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण वाचत आहोत श्री पु ल देशपांडे लिखित त्यांचं प्रवास वर्णन अपूर्वाई. मागच्या भागामध्ये आपण बघितलं की ते टॉवर ऑफ लंडनमध्ये फिरत आहेत आणि तिथे त्यांचा तो गार्ड आहे त्याच्याबद्दल आणि इतर गोष्टींच्याबद्दल ते बोलले आहेत. आता पुढे वाचते. एक गार्ड आमच्या जवळ आला. आम्ही भारतातून आलो आहोत एवढंच नव्हे तर आम्ही मुंबईचे आहोत हे देखील त्यानं ओळखलं. माझ्या पत्नीकडे पाहत, मुंबईच्या बायका आम्ही लगेच ओळखतो असं तो अभिमानानं म्हणाला. त्याच्या आयुष्याची 30 वर्ष कुलाब्याला गेली होती. त्याने मुंबईची मोठ्या आस्थेनं चौकशी केली आणि रेक्लमेशनचं काम पूर्ण झालं आहे का असा प्रश्न विचारला. त्याने मुंबई सोडली तेव्हा समुद्र मागे हटवण्याची योजना आखण्यात आली होती. त्याच्याकडे पाहून हा इसम 80च्या घरात आला आहे यावर माझा विश्वासच बसेना. वय कळणं जवळजवळ अशक्य. गप्पा गोष्टीतल्या उल्लेखांवरून वयाचा अंदाज करावा. 14 सालच्या महायुद्धात अशी प्रस्तावना झाली की त्यावरून गणित मांडावं. लंडनमधल्या त्या रक्षकाला हिंदुस्थानविषयी विलक्षण जिव्हाळा होता. सध्या आमचं कसं चाललं आहे याची त्याने अत्यंत आस्थेनं चौकशी केली. त्याच्या 9च्या 9 मुलांचा जन्म हिंदुस्थानात झाला होता. असल्या मंडळींना पुन्हा एकदा हिंदुस्थानात फिरवून आणावं असं मला मनापासून वाटलं. त्याला ताज्या बोंबलाची आठवण येत होती. त्याच्या डोळ्यापुढली मुंबई जुगजुग गाडी विरार ते कुलाबा अशी जात होती. त्यावेळची होती. राजकीय पुढाऱ्यात तिलक हे नाव त्याला आठवत होतं. त्याचा निरोप घेताना त्याला मी नमस्ते केला आणि त्यानेही हात जोडून सलाम साहब असं म्हणण्याचा प्रयत्न करून आपले निळे निळे 2 डोळे मिचकावले. सगळेच इंग्रज म्हातारे झाले की त्यांचे निळे डोळे होतात की काय असं मला वाटतं. त्या म्हाताऱ्याचा निरोप घेऊन किल्ल्याच्या तटाच्या दिशेनं निघालो आणि नदीच्या काठावर जाणारी एक चोरवाट दिसली. अर्थात ही चोरवाट आता पब्लिक झाल्यामुळे तितकीशी चोरवाट राहिली नाही, पण तमसेचे जरा अधिक जवळून दर्शन घ्यावं म्हणून त्या वाटेनं बाहेर पडलो. तो लंडनचा तो प्रसिद्ध पूल दुभंगून हवेत जाताना दिसला. हा पूल म्हणजे स्थापत्य विशारदांनी साधलेलं एक नवलच आहे. पुलाखालून मोठमोठ्या बोटी जात असतात, पण काही बोटी इतक्या उंच असतात की त्यांना वाट करून द्यावी लागते आणि मग हा पूल विजेच्या सहाय्याने दुभंगला जातो. दोन्ही हात वर करून तो बोटींना वाट करून देतो आणि पुन्हा सांधला जातो. पुन्हा वाहनांचा अनिरुद्ध प्रवाह खालच्या टेम्सच्या प्रवाहासारखा सुरू होतो. टॉवर ऑफ लंडनमधले सर्वात मोठे आकर्षण म्हणजे कोहिनूर हिरा. त्या जवाहरखान्यात इतके हिरे आणि रत्नजडित अलंकार आहेत की कोहिनूर त्यात श्रेष्ठ का हे फक्त तज्ज्ञालाच कळावं. मला तर बहुतेक सगळेच हिरे कोहिनूर वाटले. इंग्लिश राजा राणींचे मुकुटही तेथेच ठेवलेले आहेत. राजदंड आणि इतर चिन्हही आहेत. एका अर्थी कोसळत्या साम्राज्याबरोबर त्या चिन्हांचाही दरारा कोसळला, पण इंग्रजाला राजा राणींच्या दराऱ्यापेक्षा त्यांचं प्रेम अधिक आहे. त्यांच्या राजकीय जीवनापेक्षा त्यांच्या भावजीवनात या सिंहासनाला मोलाचं स्थान आहे. ब्रिटिश बादशाही ही नावापुरतीच आहे हे खरं, पण त्या नाममाहात्म्याला फार मोल आहे. त्यांना आपल्याला राजा किंवा राणी असणं आवडतं. तो कोहिनूर हिरा पाहताना मात्र मला हा वास्तविक आमच्या मालकीचा आहे हा विचार मनाला साठून गेला आणि तिथल्या इतर लोकांपुढे मी तो उगीचच बोलूनही दाखवला. माझं बोलणं ऐकण्याच्या मनस्थितीत कुणीही नव्हतं ही गोष्ट मात्र निराळी. मला मात्र खरं बोलून राष्ट्रीय भावनेला जागल्याचं समाधान मिळालं. सत्याग्रहाच्या दिवसात रस्त्यात लाठीमार सुरू झाला
की घरात पळत येऊन दरवाजे बंद करून न्हाणीघरात जोरात एकदा भारत माता की जय असं म्हणून ओरडून राष्ट्रकार्य केल्याचं समाधान साधण्यापैकीच तो प्रकार होता. कोहिनूर हिरा ही गोष्ट अलौकिक हे खरंच, पण पुष्कळदा वाटतं ह्या हिऱ्याखाली कोहिनूर लेबल नसतं तर तो तितका अलौकिक वाटला असता का? एकतर हिऱ्याबिऱ्यात मला काही म्हटल्या काही कळत नाही. फार वर्षापूर्वी एका संस्थानिकाचा जवाहरखाना पाहत असताना त्यातल्या एका हिऱ्याच्या हाराची किंमत 10 लाख रुपये असं तिथल्या अधिकाऱ्यानं सांगितलं. मी नकळत का पण असा प्रश्न केलेला मला स्मरतो. हिरा या वस्तूसंबंधीच्या 3 गोष्टी मला अगदी म्हणजे त्याच्याबद्दल कुतूहल आहे. एक म्हणजे तो गिळला की माणूस मरतो, दुसरी म्हणजे ढेकणांच्या संगे तो भंगतो, आणि तिसरी म्हणजे त्याचं वजन रतींवर होतं. या पलीकडे मला हिरा या विषयात रतीभरही गती नाही, व्हावी अशी इच्छाही नाही. तात्पर्य, कुठल्या गावी गेल्यानंतर हे जे काही प्रेक्षणीय स्थळं पाहणं प्रकरण असतं त्याच्याशी माझं गोत्र काही जमत नाही. बरेचसे पाहणे उगीचच पाहिलं नाही म्हणायला नको ह्या भीतीपोटीच होतं की काय कोण जाणे. मला पाहायला आवडतात माणसं, सकाळी उठून पर्वतीला फिरायला जाणारी माणसं, विशेषतः पेन्शनर मंडळी. त्यांच्या मागून जावं, रोज सकाळी न कंटाळता उठणारी, न कंटाळता स्वतःला लोकरीत गुंडाळून घेणारी आणि न कंटाळता आपली विट्याहून अष्ट्याला बदली झाली तेव्हा काय गंमत झाली ते सांगणारी. या म्हाताऱ्या माणसांसारखीच प्राथमिक शाळेतली पोरं शाळा सुटल्यावर गटागटांनी जातात तेव्हा त्यांच्याही मागून त्यांच्या नकळत जाण्यात विलक्षण आनंद असतो. ज्याला विशेष काही बोलायचं असतं तो मुलगा त्या गटाच्या पुढे येऊन रस्त्यात उलटा जात असतो. 10 मिनटं त्यांच्या मागून चालावं. विषयाचा पत्ता लागत नाही, पण सगळी तोंडं हलत असतात. त्यातून मग त्या गटाच्या 4 पावलं मागं राहून चालणाऱ्या चिमण्या सखूबाई साळूबाईंचे काही विशेष हितगुज चालू असते. चालता चालता थांबून उगीचच एकमेकींच्या कानात काहीतरी गुप्त गोष्टी सांगितल्या जातात. अगदी गळ्या शपथ असं म्हणून चिमटा काढला जातो गळ्याला आणि पुन्हा वाटचाल सुरू होते. अशा प्रेक्षणीय माणसांच्या यादीतली माझी आवडती माणसं म्हणजे रस्त्यावर खडी किंवा डांबर पसरून तांबड्या फडक्याचा बावटा रोवून जवळच्या एखाद्या झाडाखाली तंबाखू चोळीत बसणारे मजूर. यांचेही विषय अफाट असतात. सारांश काय, माणसानं माणूस पाहावा, तरुण पाहावा, म्हातारा पाहावा, सुरूप पाहावा, कुरूप पाहावा. पुष्कळदा वाटतं की जीवनाविषयीचं चिंतन माणसांच्या गर्दीत होतं तसं एकांतात होत नाही. परदेशात तिथल्या प्रवासात मला सगळ्यात अधिक ओढ होती ती तिकडची माणसं पाहण्याची, त्यांच्याशी बोलायची. पण हे कलम म्हणावं तसं जमलं नाही. भावबंधनातल्या ढोंडीराजाच्या भाषेत सांगायचं म्हणजे जो तो आपला यात. बरं, जी ओळख पाळख झाली ती सुंदर शिष्टाचारांचा मेकअप करूनच बोलायची. तुम्ही किती चांगले, तुम्ही किती चांगले, यापुढे भाषणाचं तट्टू पुढं सरकायचंच नाही. मात्र तुमच्या सहाय्याला मदतीला अगदी नेहमी तयार. आम्ही पार्लमेंट पाहायला गेलो तर आमच्या डाव्या बाजूला एक मजूर पक्षाचा सभासद आणि उजव्या बाजूला एक हुजूर पक्षाची डेम होती. अत्यंत प्रेमाने त्यांनी आम्हाला पार्लमेंट दाखवलं. त्याला पार्लमेंटात आम्ही चर्चिल देखील पाहिला. म्हातारा 4 इतर सभासदांसारखा आला आणि गेला. केवळ अफाट शब्दसंपत्तीच्या भांडवलावर पराभवाच्या दरीपर्यंत पोचलेल्या इंग्रज राष्ट्राला मागं खेचून धरण्याचं सामर्थ्य असलेला हा महापुरुष वार्धक्यामुळे थरथरत त्या सभागृहात आला. तासभर चर्चा ऐकत बसला आणि एकदाही तोंड न उघडता परत गेला. ते दृश्य मला उगीचच करुण वाटलं. साऱ्या पार्लमेंटात त्या दिवशी प्रेक्षणीय स्थळ ते होतं.
प्रेक्षकांच्या गॅलरीत त्या दिवशी आमच्यासारखे खूप परदेशी पाहुणे होते. प्रत्येकाचे डोळे चर्चिलच्याकडे लागले होते. पार्लमेंट पाहण्याचं सार्थक तिथं झालं होतं. माझ्यासारख्यापुरतं ते पार्लमेंट चर्चिलमुळे सजीव झालं होतं. चर्चिल साहेब बोलले असते तर अधिक सजीव झाले असते. मंडळी, आज आपण इथे थांबूया आणि उद्या ह्याच्या पुढचा भाग वाचूया. पण मला हे आजचं जे वाचन आहे त्यातलं लहान मुलांचं म्हणजे माणसं ओळखण्याचं जे कसब आहे, त्याच्यामध्ये जे लहान मुलं चालतात शाळेतनं परतच जात असताना आणि मुली कशा बोलत असतात ते वर्णन तर खूपच आवडलं. आणि इतक्या वर्षानंतरसुद्धा आज ते तसंच आहे ह्याची मला आणखीन कमाल वाटते. तर उद्या भेटूया पुढच्या भागासह. तोपर्यंत नमस्कार.